आज तर आपल्या गावात पाटणाई केसरी बैलगाड्या शर्यतीची एकदम धुमाकूळ होती। नमस्कार, मी आपला लाडका रामू। बजरंगबलींचा आशीर्वाद घेऊन सकाळच्या कार्याला सुरुवात केलं। शीर्षासन करण्यासाठी कोपरच्या भागावर जोर देऊन दोघी हातांची बोटे लॉक करून तुम्हाला डोक्यावर उभे राहावं लागतात। दिवसभर उभे राहून आपल्या डोक्यापर्यंत रक्तपुरवठा होत नाही। शीर्षासन केल्याने आपल्या मेंदूला रक्तपुरवठा होतो, तसेच केस गळती थांबते। तसेच दोन्ही हाताचे तळवे डोके यांचे त्रिकोण तयार करून सुद्धा तुम्ही शीर्षासन करू शकता। शीर्षासनामुळे चेहऱ्यावरची चमक वाढते, डोळ्याचे आजार व डोकेदुखी होत नाही। शीर्षासन करण्यासाठी सुरुवातीला भिंतीचा आधार घ्यावा। संक्रांत असल्यामुळे सुद्धा आपल्या क्लासला सुट्टी राहत नाही, कारण 10वीचे पेपर हे तोंडावर येऊन पडले आहेत। आज बघितले तर आपल्या गावात पाटणाई केसरी बैलगाड्या शर्यताचे नियोजन केलेले असतात। बैलगाड्या शर्यत दुपारपर्यंत बघून रामूचा पोटावर म्हणतो की बस कर रामू, मला भूक लागली आहे। मग काय मस्त मकर संक्रांतीच्या निमित्त आपल्या घरी पुरणपोळी वगैरे केलेली असतात, परंतु घाईघाईमध्ये रामू फक्त भजी आणि चिक्की खाऊन परत बैलगाड्या शर्यत बघायला निघतो। ते बैल एवढे जोरात पळतात की विचारू नका तुम्ही। ते बैल पळवणारे त्यांनाच माहित की कसे पळवतात। खतरो के खिलाडी असतात ते। रिअल रेस बघायची असेल तर बैलगाडा शर्यत बघा तुम्ही। काही बैल खूप हुशार असतात। बाजूला झेंडी घेऊन उभा असलेला माणूस जोपर्यंत झेंडी खाली करत नाही तोपर्यंत बैलांना पळायचं राहत नाही। ते बैलगाड्या पळाले की त्यांच्या मागे मागे बैलगाड्या प्रेमी व त्यांचे मालक सुद्धा पळत जातात। हा नादाज एकदम खतरनाक आहे हो। लोकांची तर एवढी गर्दी जमलेली असते की विचारू नका। या शर्यतीचे पहिले बक्षीस ही शेणगाडी असते, तर दुसरी इलेक्ट्रिक स्कूटी आणि अजून असे 5 बक्षीस असतात। म्हणून तब्बल 350च्या जवळपास बैलगाड्या इथं पळायला आलेले असतात आणि एका बैलगाड्या मागे कमीत कमी 10 ते 15 जण आलेले असतात आणि इतर बघणारे लोक तर हजारोच्या संख्येने आलेले असतात। त्या सर्व बैलगाड्यांमधून फक्त 50 बैलगाडे शिल्लक राहतात ज्यांनी पहिले राऊंड जिंकलेले असतात। खरं तर या बैलगाडी शर्यतीचे आयोजन पाटणा गावातील मंडळींनी केलेले असतात, परंतु 30 रेत आमच्या गावात होते, कारण आमच्या गावात बैलगाड्या शर्यतीची पाठी ही खूप चांगल्या प्रकारे बनवलेली आहे। त्या सर्व 50 गाड्यांचे 7 गट केले जातात आणि 7 सेमी फायनल होते। ही बघा पहिली सेमी फायनल। सात बैलगाड्यांमधून कोणत्या क्रमांकाच्या पाठीच्या बैलगाड्याने सेमीफायनल 1 जिंकली ते कमेंट करून सांगा आणि दुसऱ्या क्रमांकाच्या सेमीफायनलचा आनंद घ्या। सेमीफायनल 2च्या विजेत्या बैलगाड्याची पाठी क्रमांक कमेंट करून सेमीफायनल 3 बघा। कोण जिंकलं असेल सेमीफायनल 3 ते कमेंट करून सांगा आणि सेमीफायनल 4 बघा। कोण होता चौथ्या गुलालाचा मानकरी कुणाच्या नशिबात? नशीब की बात अलीकडे अतिशय सुंदर। ही होती अटीटटीची सेमीफायनल 4। कोण विजेता होता त्याची पाठी क्रमांक कमेंट करून सांगा आणि सेमीफायनल 5 बघा। 7 जणांचा रणसंग्राम कशी लढत चालू बघा, अतिशय सुंदर जिगरबाज बैल आणि त्यावर शेवटी पण तुम्ही जिंकू शकतात। सेमीफायनल 5 कोण जिंकलं ते सांगून सेमीफायनल 6चा आनंद घ्या। शेवटच्या सेमीला सेमीफायनल 6 कोण जिंकलं ते कमेंट करून सांगा आणि शेवटची सेमीफायनल 7 बघा। प्रकारे 7 सेमीफायनल झाले आणि 7 गाड्या फायनलला पोहोचल्या। अशा प्रकारे 7 गाड्या फायनलला पोहोचल्या होत्या, परंतु तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून द्या आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। फायनलला पळण्याच्या पहिले हे बैल पळून आले होते, ते कुठं पळतायत ते बघा। फायनल मध्ये पाट्यांवर पळण्याच्याच पहिले हे बैल नुसता शेतामध्ये पळत होते। आता त्यांना पकडणं हे खूप अवघड होतं, परंतु या बैलगाड्या प्रेमींमध्ये खूप हिंमत आहे, त्यांचे नादच खुळे आहेत, शेवटी त्यांना पकडलं। गाड्या वळवून घ्या, मागे वळवून घ्या, गाड्या वळवून घ्या तिकडं। आता सर्व लोक आणि तुम्ही पण बैलगाड्या शर्यतीच्या फायनलची वाट बघतायत, परंतु बैलगाड्या शर्यतीची फायनल बघण्यासाठी लोकांची एवढी गर्दी होती की विचारू नका।
हा भाऊ तर बाजरींच्या गऱ्यांवर बघून चक्क फायनलचा आनंद घेत होता. तुम्ही पण आपल्या व्हिडिओमध्ये घ्या आणि फायनल बघा. फायनलचा फेरा सुटला. फायनलचा फेरा पडतोय. सर्वात बेस्ट फुटला. तो 1 नंबरचा मानकरी काही क्षणाच्या अवधी इतिहास घडतोय का? अतिशय लढत शेवटच्या क्षणाला अतिशय सुंदर गावला होता. कोण जिंकलं असेल फायनल, कोण झालं असेल पाटणाई पर्व 2चे मानकरी, ते कमेंट करून सांगा. आणि लोकांचे आनंद बघा, लोकांची गर्दी बघा, एकदम असा आनंद साजरा करत होते सर्व बैलगाडा प्रेमी. आपापल्या तासावर बैल उभे करा. आपापल्या तासावर बैल उभे करा. आपापल्या तासावर बैल उभे करायच्या. ऐका येतोय का बैलगाडी मालक? इकडे डीजे चालू झाला आणि तिकडे बैल नाचू लागला. मग तो सगळ्या लोकांना पळवू लागला. आता कोणाकोणाला बैलाची लात बसली हे त्यांनाच माहित. हे लोक जेवढं आपल्या मुलांना जीव लावत नाही तेवढं या बैलांना लावतात. नाद म्हणजे नाद आहे त्यांच्या, बैलगाड्या शर्यताचा नाद. आता पूर्ण बैलगाडा शर्यत बघितली तुम्ही. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून शेअर करा.